शेतकरी कर्जमाफी आणि या शेतकरी कर्जमाफीसाठी अनेक दिवसाची असलेली प्रतीक्षा ही आता पूर्णत्वास गेली आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण विदर्भातून नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा नेणारे प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून हे आंदोलन संपूर्ण राज्यभर गाजलं आणि या राज्यभर गाजलेल्या आंदोलनाला विविध संघटनांनी दिलेला पाठिंबा पाहता सरकारने त्यावेळेस सदर आंदोलन मागे घ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द आज पूर्णत्वास जात असल्याचं पाहावयास मिळतं। महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे। महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेलं शेतकरी पीक कर्जमाफी हा मुद्दा कळीचा मुद्दा बनला असला तरी महायुतीच्या वतीने त्यामध्ये अनेक अटीशर्ती टाकल्याचं हे निदर्शनास आल्यावर त्यातही सुधारणा करण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। याबाबत अनेक अटी आहेत, अनेक मुद्दे आहेत, त्यावर शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सुद्धा आंदोलन छेडलं। तर विशेष म्हणजे पवार कुटुंबियातील रोहित पवार यांनी पहिल्यांदाच पंढरपुरात शेतकरी हितासाठी व शेतकरी पीक कर्जाच्या माफीसाठी केलेलं आंदोलन हे चर्चेत राहिलं। आजपर्यंत सत्तेशी निगडित असलेला पवार फॅमिली आणि त्या पवारांच्या या घराण्यातून रोहित पवार यांचं आंदोलन हे सुद्धा चर्चेत राहिलं असून संकटमोचन असलेले गिरीश महाजन हे स्वतः त्या ठिकाणी भेटीला जाऊन त्यांनी आश्वासन दिलं आणि यावर महायुतीत असलेल्या मित्रपक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे नियमित कर्ज भरतात त्यांना देण्यात येणारी 50,000 प्रोत्साहन अनुदान याबाबत अनेक शंका असल्यावर भाजपाचे आमदार रणधीर सावरकर आणि अनेक आमदार त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने यावेळी महाराष्ट्रात 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं अधिकृत सूत्राकडून मिळालेल्या माहितीतून निदर्शनास येतं। तरी आता यासाठी वितरण होताना काय प्रक्रिया असेल तो शासन निर्देशनावर आधारित असेल। तरी सध्या महाराष्ट्रात 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मंजूर झाल्याचं शासनाकडून निर्देशित केलेल्या माहितीवरून कळतं। तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं कळवण्यात आलं।